पुढची बातमी आहे ती उच्च शिक्षित मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होण्याच्या संदर्भातली। विषय नाशिकमध्ये आयटी कंपनीमध्ये झालेल्या धर्मांतराशी निगडित आहे। प्रत्येक आयटी कंपनीमध्ये चौकशी झाली पाहिजे असं गोपीचंद पडळकर म्हणतात। आयटी कंपन्यांमध्ये काय चाललंय हे या निमित्तानं समोर येऊ शकेल असंही त्यांचं म्हणणं आहे। हे जे महाराष्ट्रातले काही थोर विचारवंत जेव्हा लव जिहादचा विषय आम्ही मांडतो तेव्हा ते वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या समोर चुकीची मांडणी करतात की एखाद्याला प्रेम झालं तर काय हे प्रेम आहे का? एक मुलगा त्या मुलीचं व्हिडिओ करतोय, ते दुसऱ्या मुलाला देतोय, तो तिला ब्लॅकमेल करतोय, तो तिसऱ्या मुलाला देतोय आणि ते तिघं मिळून अत्याचार करतायत। हा प्रकार अतिशय सिरियस घेण्याची आवश्यकता आहे। नाशिकच्या TCS कंपनीमधून एक अत्यंत वाईट घटना आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे। तिथल्या मॅनेजमेंटमधल्या काही लोकांनी महिलांचं शारीरिक शोषण केलेलं आहे, त्याचबरोबर धर्मांतर करण्यासाठी दबाव त्यांच्यावरती आणला चाललाय अशी सुद्धा बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे। भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चानी या विषयावरती आवाज उठवून त्या कंपनीवरती एक आंदोलन आज केलेलं आहे। त्याचबरोबर मी स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक पत्र दिलेलं आहे की ह्या कंपनीवरती लवकरात लवकर कारवाई व्हावी।